रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. अचानक मला काहीतरी जाणवलं. बेडची दुसरी बाजू रिकामी होती. मला वाटलं समीर पाणी प्यायला गेला असेल. मी डोळे चोळत उठले. खोलीत तो नव्हता. मी हळूच दरवाजा उघडला आणि हॉलमध्ये आले. हॉलमध्ये सासूसासरे आणि दीर शांत झोपलेले होते. पण समीर तिथेही नव्हता. लग्नाचं वय झालं की मुलीच्या घरात कशाची चर्चा असते हे वेगळं सांगायला नको. माझंही असंच होतं. मुंबईसारख्या शहरात राहूनही माझ्या घरचे विचाराने थोडे जुन्या वळणाचे होते. मुलगी शिकली, आता हात पिवळे झाले की आम्ही मोकळे, हे पालकांचं पालुपद रोजचंच होतं. मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होते, पण लग्नासाठी येणारी स्थळं आणि त्यातून होणारा नकार यामुळे मी पार मानसिकरित्या खचले होते. कधी पगार कमी म्हणून नकार, तर कधी दिसण्यावरून. एकदा तर मला इतका कंटाळा आला की मी ठरवलं, आता जो येईल त्याला हो म्हणायचं. आणि नेमकं तेव्हाच त्याचं स्थळ आलं. नाव होतं समीर. दिसायला अत्यंत साधा, शांत आणि सुस्वभावी. घरची परिस्थिती उत्तम होती. मुंबईत स्वतःचं घर, सासूसासरे आणि एक दीर असं भरलेलं कुटुंब. सासूबाईंनी पहिल्या भेटीतच माझं मन जिंकलं होतं. त्या इतक्या प्रेमानं बोलल्या की मला वाटलं, आईनंतर हीच व्यक्ती मला आधार देईल. फक्त 15 दिवसात सगळं ठरलं. घाईघाईत खरेदी झाली, पत्रिका वाटल्या गेल्या आणि बघता बघता मी मिसेस समीर झाले. पण लग्नाच्या मांडवात अक्षता पडत असताना माझ्या मनात आनंदापेक्षा एक अनामिक भीती होती. मी रडत होते, पण सगळ्यांना वाटलं हे पाठवणीचं रडू आहे. कुणाला काय ठाऊक की माझं मन मला ओरडून सांगत होतं की काहीतरी चुकतंय. लग्नाचा सोहळा आटोपून आम्ही सासरी आलो. संयुक्त कुटुंब होतं, त्यामुळे घरात माणसांचा राबता होता. समीर माझ्याशी जास्त बोलत नव्हता. मला वाटलं तो लाजाळू असेल किंवा थकलेला असेल. रात्रीची वेळ झाली. आम्ही आमच्या खोलीत गेलो. समीरने मला साधं कशी आहेस असंही विचारलं नाही. तो गुपचूप बेडच्या एका बाजूला जाऊन झोपला. मला थोडं वाईट वाटलं, पण मी विचार केला की कदाचित प्रवासाचा आणि विधींचा थकवा असेल. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. अचानक मला काहीतरी जाणवलं. बेडची दुसरी बाजू रिकामी होती. मला वाटलं समीर पाणी प्यायला गेला असेल. मी डोळे चोळत उठले. खोलीत तो नव्हता. मी हळूच दरवाजा उघडला आणि हॉलमध्ये आले. हॉलमध्ये सासूसासरे आणि दीर शांत झोपलेले होते. पण समीर तिथेही नव्हता. तेवढ्यात माझी नजर मुख्य दरवाजाकडे गेली. तो अर्धवट उघडा होता. बाहेरच्या गॅलरीत किंवा जिन्यावर तो असावा म्हणून मी बाहेर पाऊल टाकलं. पाहिलं तर समीर अत्यंत संथ गतीने, एखाद्या यंत्रासारखा जिन्यावरून खाली उतरत होता. मी त्याला आवाज दिला, समीर. कुठे जाताय? पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मी घाबरत त्याचा पाठलाग केला. तो थेट बिल्डिंगच्या खाली गेला. आमच्या बिल्डिंगला एक वॉचमनची केबिन होती, पण त्या रात्री तिथे कोणीच नव्हतं. समीर त्या रिकाम्या लाकडी खुर्चीवर जाऊन बसला. त्याचे डोळे शून्यात बघत होते. मी त्याच्या जवळ गेले, त्याच्या खांद्याला हात लावला. त्याचे शरीर बर्फासारखं थंड होतं. मी विचारलं, तुम्ही इथे काय करताय? वर चला, थंडी वाजेल. तो माझ्याकडे बघताच एका विचित्र आवाजात पुटपुटला, अजून वेळ झालेली नाही. ती येणार आहे. मला माझी ड्युटी पूर्ण करायची आहे. आज जर मी चुकलो, तर पुन्हा तीच वेळ येईल. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी कशीबशी त्याला समजावून वर घेऊन आले. दारापाशी माझा दीर उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं, ना भीती. त्याने शांतपणे दरवाजा उघडला आणि समीरला आत घेतलं. मी दीराला विचारणार इतक्यात तो आपल्या खोलीत जाऊन झोपला. ती रात्र मी डोळ्याला डोळा लावता काढली. दुसरी आणि तिसरी रात्रही तशीच गेली. समीर दररोज रात्री 2 वाजता उठायचा आणि खाली जाऊन त्या खुर्चीवर बसायचा. सकाळी तो उठल्यावर एकदम नॉर्मल वागायचा. त्याला रात्रीबद्दल विचारलं तर तो म्हणायचा, मी कुठे गेलो होतो? मी तर झोपलो होतो. तुला भास झाला असेल. सासूबाईंना विचारलं तर त्या म्हणायच्या, अगं, नवीन घर आहे ना, म्हणून तुला स्वप्न पडत असतील. माझा मुलगा तर सोन्यासारखा आहे. मला संशय आला की काहीतरी भयंकर लपवलं जातंय. घरामध्ये जणू एक मौन होतं जे मला खायला उठत होतं.
चौथ्या दिवशी सकाळी मी मुद्दाम मार्केटला जाण्याच्या निमित्ताने खाली उतरले. तिथे मला सोसायटीचा एक जुना सुरक्षारक्षक भेटला, ज्याला काका म्हणून सगळे ओळखायचे. त्यांनी मला बाजूला घेतलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, "ताई, तू नवीन सून आहेस म्हणून सांगतोय. या घरातून निघून जा, तुला फसवून आणलंय." गया समीरच्या साध्या चेहऱ्यामागे एक भीषण इतिहास लपलाय. माझे पाय लटलट कापायला लागले. काकांनी जे सांगितलं ते ऐकून मला चक्कर यायचीच बाकी होती. त्यांनी सांगितलं की 5 वर्षांपूर्वी समीरचं पहिलं लग्न झालं होतं. त्याची पत्नी अत्यंत गुणी होती. पण एका रात्री काका पुढचं बोलणार इतक्यात सासूबाई गॅलरीतून आम्हाला बघताना दिसल्या. मी घाबरून वर गेले. पण त्या दिवशी ठरवलं की आता इथून निघण्याशिवाय पर्याय नाही. प्रकरण 4 भावाचा पुढाकार आणि भयानक सत्य. मी त्याच वेळी आईला फोन केला नाही, कारण तिला हार्टचा त्रास होता. मी माझ्या भावाला फोन केला. माझा भाऊ माझा सर्वात मोठा आधार होता. मी त्याला रडत रडत सगळं सांगितलं. तो दुसऱ्याच दिवशी सकाळी सासरी आला. सासूसास्यांना वाटलं तो सहज भेटायला आलाय. पण माझ्या भावाने थेट विषयाला हात घातला. समीर रात्री 2 वाजता खाली वॉचमनच्या जागी काय करतो? भावाचा आवाज कडाडला. सुरुवातीला सासूबाईंनी नाटक केलं, पण जेव्हा भावाने पोलीस तक्रारीची धमकी दिली, तेव्हा समीरचे वडील ढसाढसा रडायला लागले. आणि मग जे सत्य बाहेर आलं, त्याने आमचा थरकाप उडाला. समीरला कोणताही साधा मानसिक आजार नव्हता. 5 वर्षांपूर्वी समीर आणि त्याची पहिली पत्नी प्रिया याच इमारतीत राहत होते. प्रिया तेव्हा 7 महिन्यांची गरोदर होती. एका रात्री प्रियाला खूप भूक लागली म्हणून ती खाली काहीतरी घ्यायला आली होती. त्याच वेळी सोसायटीत 2 दरोडेखोर घुसले होते. तिथे कोणीही सुरक्षारक्षक नव्हता कारण तो सुट्टीवर होता. समीर गॅलरीत उभा होता. त्याने त्या दरोडेखोरांना प्रियावर हल्ला करताना पाहिलं. तो ओरडला, धावला, पण खाली पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या नराधमांनी प्रियाचा आणि त्याच्या जन्मलेल्या बाळाचा बळी घेतला होता. समीरच्या डोळ्यादेखत सगळं घडलं होतं. त्या रात्रीपासून समीरच्या मनावर असा परिणाम झाला की त्याला वाटू लागलं की तो स्वतः एक वॉचमन आहे. त्याला वाटतं की जर तो त्या खुर्चीवर बसला तर तो प्रियाला वाचवू शकेल. त्याच्या आईने, माझ्या सासूने, ही गोष्ट पूर्णपणे लपवली. तिला फक्त तिच्या मुलाचा सांभाळ करणारी एक फुकटची नर्स हवी होती. तिने विचार केला की समीरचं दुसरं लग्न लावून दिलं की तो हळूहळू सुधरेल. एका निष्पाप मुलीचं, माझं आयुष्य एका अशा व्यक्तीसोबत बांधलं, जो मानसिकरित्या आजही 5 वर्षांपूर्वीच्या त्या रक्तरंजित रात्रीत अडकलेला होता. ते ऐकल्यावर मला राग अनावर झाला. सासूबाईंच्या पाया पडणारी मी आज त्यांच्याकडे बघून तिरस्काराने भरले होते. एका आईने दुसऱ्याच्या लेकीचं आयुष्य इतक्या निर्दयीपणे कसं काय उद्ध्वस्त केलं, हा प्रश्न मला सतावत होता. मी त्याच क्षणी माझी बॅग भरली. भावाने मला सावरून गाडीत बसवलं. दुसऱ्याच दिवशी आम्ही एका नामवंत वकिलाची भेट घेतली. फसवणूक, फ्रॉड आणि माहिती लपवणे या आधारावर आम्ही घटस्फोटाचा खटला दाखल केला. सासरच्यांनी खूप विनवण्या केल्या, पैशांचं आमिष दाखवलं, पण माझा निर्णय ठाम होता. थोड्याच दिवसात मला घटस्फोट मिळाला. आज मी पुन्हा माझ्या पायावर उभी आहे. पण आजही कधी रात्री 2 वाजले की मला त्या रिकाम्या खुर्चीवर बसलेला समीर आठवतो. मला त्याची दया येते, पण त्याहून जास्त चीड येते त्या माऊलीची, जिने माणुसकी विसरून एका मुलीचा बळी दिला होता. बोध, लग्नासारखा मोठा निर्णय घेताना फक्त घराची श्रीमंती किंवा मुलाचा साधेपणा पाहू नका. पूर्ण चौकशी करा, कारण साध्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागे कधीकधी खूप भीषण गुपितं दडलेली असतात.